टॅलेंट चहाचं बघ जा. नाही नाही नको, चहा नको. बरं मग थंड घ्या काहीतरी. हे जा कोल्ड ड्रिंकचं बघ पण. नाही नाही खरंच काय नको. तुम्ही जो लग्नाचा प्रस्ताव ठेवलाय त्याच्या संदर्भात आम्हाला दोघांना तुमच्याशी बोलायचं होतं. काय मामा, आता सगळं तुमच्या डोळ्यासमोरच आहे. हे जे काय घर वगैरे सगळं तुमच्या डोळ्यासमोर आहे. हा आता आई नसते आमच्या इथं, ताईकडे गेली. बाळ लहान आहे ना त्यांचं, सासू सासरे नाहीत तिला. कधी आली तरी ती नाही तर तिकडच. आता हे जे काय आहे सगळं ते आमच्या बायकोच, म्हणजे पुढे जाऊन आपल्या जयश्रीचं होणार. तिला कुठल्याही प्रकारची कमी भासू देणार नाही, हे फिक्स शब्द आहे आमचा. नाही भैया, आम्हाला तीच सांगायचं होतं की हे लग्न नाही होऊ शकत म्हणून. नाही म्हणजे मला नीट काही कळलं नाही काय म्हणताय. काय आहे? तुमचं घराणं लय मोठं आहे. अहो त्याने काय होतंय मामा. तुमची चालीरीती, तुमचा मानपान हे समज आम्हाला करायला जमलंच असं नाही ना. आम्ही असं कधी काय बोललोय का? अहो 2018 मध्ये जगतोय आपण, आता तसलं काय आहे का? आणि आमच्या आईसाहेबांच्या पण फार काय अपेक्षा नाहीयेत. फक्त पोरगी नारळ द्या झालं. खर तर आपल्या जयश्रीचं शिक्षण किती झाले ते कोणीतरी म्हणून ठेवलंय ना. पोरगी शिकली, प्रगती झाली. काय घेऊन बसलाय? आम्ही त्यांची बरोबरी करू शकत नाही. देणं घेण्याचं काय हो, इथं आमचंच आम्हाला सरण झाले. आम्ही कशाला कुणाकडनं काय घेऊ? तरी बी आम्हाला वाटतंय की हे काय जुळणार नाही. मामा नेमका काय प्रॉब्लेम आहे? आमचं असं मत होतं की तिच्यासाठी लांबचं कुठलं तरी स्थळ बघावं म्हणून. अहो मामा काहीतरी डोक्यात काय घेऊन बसलाय? हा जयश्रीचं झालं तसं आमचं पण झालंच की. आणि गावाला काय हो, गाव बोलणारच. चांगलं झालं तरी बोलणार, वाईट झालं तरी बोलणार. त्यांना काय तवा. बर चर्चा झाली तर 2 दिवस होईल. चला आमचं लग्न म्हटल्यानंतर 4 दिवस होईल. पुढं होय, पुढं काय काय मामी? नाही नाही ते आता कसं सांगू, त्याच काय भैया, म्हणजे ऐक की, खर तर जेडीनेच या लग्नाला नकार दिलाय. का? आम्ही तिला विचारलं तर ती नाही म्हणली. मामी तुम्ही नाही, आम्ही पण विचार केला, पण आता कसं आहे, तिलाच लग्न करायचं नाही म्हटल्यावर आम्ही तरी काय बोलणार ना. आम्हाला माफ कर. शीतल, घ्या मामा, काहीतरी महत्वाचं असतं घ्या. हॅलो, बोल की शीतल. हॅलो मामा, कसं आहे तुम्ही? मी बरा आहे. शीतल, जरा बाहेर आलो होतो, नंतर करू का तुला फोन? नाही 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 नाही, जास्त नाही बोलत. ऐका की, फक्त तुमच्या शर्टाची साईज सांगा. शर्टची साईज? का ग? अहो ते मी आज खरेदीला बाहेर जाणार आहे ना, तर इथं कुर्ते लई भारी मिळतात म्हणे. तुमच्यासाठी घेऊन येते की एक. कुर्ता मला कशाला? आता जयश्रींच्या लग्नासाठी तुम्हाला लागेलच की. 44. बरं ठेवू का फोन? नंतर करतो मी तुला परत फोन. भैया आम्हाला माफ कर, पण ही लग्न नाही होऊ शकत. मला अपेक्षा आहे तू आम्हाला समजून घेशील म्हणून. येतो आम्ही.
मला नाही कशी म्हणून गेली हं? बघायला गेलं तर 2-3 एकरचे मालक, अरे 65 एकरचा मालक आहे मी. बघितलं 4 म्हशींचा गोठा आहे यांचा, आणि आम्हाला नाही म्हणले. आमच्या म्हशीच्या शेण खताचा खर्च या मामाच्या पगाराच्या पेक्षा जास्त असतोय. अहो भैया, त्यांना वाटून काय करायचंय? आता जयसीच नाही म्हटले नाही टॅलेंट, ह्या जयश्रीचा काय संबंध नाही. हे सगळं त्या शीतलमुळे होतंय. आय नो. आताच तिचा फोन आला होता, बघितलं ना. आम्हाला डावलून दुसऱ्या कोणाबरोबर ते लग्न करण्याचा डाव आहे यांचा. आम्ही येऊ देणार नाही, येऊच शकत नाही. आता काही झालं तर आम्ही जयश्री बरोबर लग्न करणारच. त्या शीतलला आमचं पाय धुवायला लावणार. मग तुम्ही इकडचे तिकडे झाले तरी चालेल, आमचं जयश्री बरोबर लग्न होणार. आता कळेल सगळ्याला यो हर्षवर्धन देशमुख काय चीज आहे. शितले, हा शितले बोल. काय मैत्रिणीची आठवण बिटवण येते का नाही? त्याला म्हणायच्या चोराच्या उलट्या बोंबा. ते मी तुला म्हणाय पाहिजे. आता माझ्या येऊ ना कसं. बर बोल, तुझं काय चाललंय? अगं मी तुझ्याच घरी चालले होते गणपतीच्या तयारीला. उद्या गणपती येत आहेत ना. हयू, उद्या बसणार आहे तू? म्हणजे तुझ्या ध्यानातच नाही वे अजून? अगं गणपती येणार ते माहित होतं, पण उद्या बसणार आहे ते ध्यानातच नव्हतं बघ. काय सांगू तुला, इथं रविवार कळना ना सणवार कळना, समजे दिवस एकसारखेच वाटतात. फौजींसाठी ना सगळे दिवस सारखेच असतात. अगं ते आहेत म्हणून तर आपण रविवार आणि सणवार साजरे करतो. मी काय म्हणते, सौर्यानं मकर केलं ना तयार? सब कुछ तयारी हो गई है. हा, आणि त्याला सांग गणपतीच्या मागचं चक्र असतं ना, ते त्या काळ्या पेटीत ठेवलंय मी. काढली कालच. आणि मोदकांचं काय, मोदक तयार केले का? आणि घर आवरलं का? अगं हो बघली, सब कुछ चल रहा है और हो रहा है. फक्त तूच नाहीस ग. याचमुळे या वर्षी आमच्या जुन्या घरात गणपती बसणार नाहीत, ह्याचं लई वाईट वाटतंय बघ मला. वाईट तर सगळ्यांनाच वाटतंय, पण तू इथे नाहीस ना ह्याचं जास्त वाईट वाटतंय. अगं सुमन काकी काल आठवण काढून रडत होती. मला बी सगळ्यांची लई आठवण येते बघ. मी या टायमाला गणपती मिस करणार आहे लई. मला एक सांग, उदरपीठात आहे का रे गणपती? हे तर वय काय माहित नाही, विचारायला लागल यांना. हा, आणि जर बसवणार असतील ना तर मला एक फोटो काढून पाठव. मैं मेरे डीपी को रखती. होय होय नक्की. चल रखते मी. देर हो गई ना तू काकी वरडेगी. चल निघतो मी. अहो ऐका की, आता ना यास्मिनचा फोन आला होता. ती आमच्या घरला चालली आहे गणपतीच्या तयारीसाठी. गणपतीच्या तयारीला? अरे वा. मला तर लई आठवण यायला लागल्या. तुम्हाला आठवतंय मागच्या वर्षी तुम्ही जी आणि रावल्या आमच्या घरी आलता गणपतीसाठी? होय. मी काय म्हणते, आपण इथं बसवायचा का गणपती? इथं? हा, त्याला काय होतंय, म्हणजे बघा आपण एक कार्यक्रम करू, आरत्या म्हणू. अहो त्या निमित्तानं सगळेजण एकत्र तरी येतात. काय म्हणता? हा होय, जरा अवघड शेतले. कर्नल साहेबांची परमिशन घ्यायला पाहिजे, त्याशिवाय काय नाही होत. तुम्ही विचारले का त्यांना? मी एवढ्यासाठी त्यांच्याकडे जायचं म्हणजे बर बघतो. अगं पण अवघड शिकले, माझी ड्युटी आहे गेटवर, आणि एका दिवसात सगळं कसं मॅनेज होणार? त्याचं तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका, मी करते सगळं मॅनेज. बघू, मला लेट होतोय, येतो मी. यांना तर काही इंटरेस्टच नाही. आता काय बी झालं तरी कर्नल साहेबांकडनं परवानगी मिळवतच असतील. गणपति में पहले ना हम साफ सफाई करते. मकर मालूम है क्या? मकर 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 मतलब सजावट सजावट.
सजावटला काय म्हणते हा डेकोरेशन डेकोरेशन वो भी लोग बिकत लेते हैं हर साल नया नया। लेकिन आप क्या करते हो? ये क्या पूछने का सवाल हुआ क्या? अरे मैं अपने हाथों से बनाता हूँ, हाथों से। और घर में तो बढ़िया बढ़िया खाना बनाती है माँ। और वो मोदक तो कमाल का होते हैं। मोदक? मोदक मालूम नहीं? नहीं, अरे वो ऐसा गोल गोल रहता है और ऐसा ऊपर टिंगुल भी होता है। कुछ लोग तो उकड़ के भी लेते और कुछ लोग तल के भी लेते और अंदर गोड़ सारन भी होता है। और सारा? गोड़ सारन को मतलब हाँ कोकोनट सीड। अरे बहुत बढ़िया लगता है। हाँ और बहुत बढ़िया मजा आता है गणपति में। और कोई ऐसा लगता है कि घर में गेस्ट आए ले। बढ़िया यार, पहले मोदक कभी खाया नहीं। इधर नहीं होता क्या? इधर तो बस पूजा होती है और कुछ नहीं होता। बस पूजा और आरती बिरती नहीं होती। आरती? अरे आरती मतलब पंचरती आरती, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, फिर दुर्गे दुर्गट भारी तुझी संसारी, फिर दत्त की आरती होती है, शंकर की आरती होती है और बाद में ऐसा घूमते गालिंग टांगन वंदीन चरण डोळ्यान पाइन रूप तुझे। यार इतना सब होता है, हमको तो पता नहीं था। अरे गणपति में बहुत मजा आता है। गांव में ना हम सब नाटक करते और कंपटीशन भी रखते। अरे यार इतना सब बता रहे हो, फिर तो बहुत मजा आता होगा। अरे बहुत मजा आता है। हम लोग इधर करेंगे गणपति उत्सव। हाँ हाँ। शेठ इथं लयच अवघड आहे। कर्नल सर आहे ना लय स्ट्रिक्ट आहेत, त्यांची परमिशनच मिळणार नाही। काय तर करा की राव ऍडजस्ट। खरंच लय अवघड आहे। आता कसं सांगू तुम्हाला? तर मग जैन सर, जैन जैन सर। जैन सर 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 आपसे एक बात पूछनी थी। अजिंक्य शिंदे, बोलो क्या पूछना था? सर एक परमिशन चाहिए थी। काय कुठे बाहेर जायचं का बायकोला घेऊन? नाही नाही सर, परमिशन म्हणजे गणपती बसवायची। बसवायची? कुठे बसवतो? आम्ही सगळेजण म्हणत होतो की आपल्या युनिट मध्ये गणपती बसवू, म्हणजे आम्ही सगळेजणच। अच्छा ओके, तसं? हा सर, म्हणजे या आधी कधी बसलेलं नाही तसं, पण या वर्षीपासून बसवू की आपण, म्हणजे सगळेजण एकत्र येतील आणि त्या निमित्तानं भेटायला पण मिळेल सगळ्यांना। हे बघ, घरी बसवायचं असेल तर परमिशनची गरज नाहीये आणि इथे युनिट मध्ये म्हणजे सर नाहीतरी आपण युनिट मध्ये प्रतिमेचं पूजन करतोच की। अरे हो, बसवायचं असेल पण ते मूर्ती बाकीचं साहित्य ते इथे कुठे मिळणार ना तुला? सर आपण सगळे मिळून करू ना ते। अच्छा, बायकोची इच्छा आहे वाटतं गणपती बसवायची? नाही सर, म्हणजे हो, तिला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून इथं गणपती साजरा करावा। गुड, आयडिया चांगली आहे पण एक अडचण आहे। काय सर? कर्नल साहेबांची परमिशन आणि ती तुलाच घ्यावी लागेल, कारण इथे सर तुम्ही नका घेऊ शकत? कोण मी? हा. अरे नाही नाही, ऑलरेडी त्यांनी मला एक जबाबदारी दिली आहे आणि गणपती आला म्हणजे की तुला माहिती आहे खूप रूल्स असतात, डिसिप्लिन्स असतात। मला वाटत नाही की ते ही जबाबदारी मला देतील, सो हे परमिशन तुलाच घ्यावं लागेल। ओके ठीक आहे सर। बघ, आय होप परमिशन मिळेल तुला। सो बी पॉझिटिव्ह, ओके? यस सर, ऑल द बेस्ट। जय हिंद सर। जय हिंद।
शितले, मला माहिती आहे तुझी मस्त इच्छा आहे ते, पण अगं कर्नल साहेबकडून परमिशन काढायचं म्हणजे लय अवघड आहे शितले. खरं तर न रावल्या काय अवघड नाही बघ. आपल्या मनात आलं तर आपण हिथं बी गणपती बसवू शकतो. तुला माहितीये सकाळी यास्मिनचा फोन आल्यापासून मला तर लईच कस तरी व्हायला लागले. अरे हे पहिलंच वर्ष असणार आहे जेव्हा मी गणपतीला घरी नसणार आहे. राहुल्या तुला तर माहितच आहे दरवर्षी गणपती मीच बसवत असते. मग आपण इथं बसूया की. अगं मी सकाळी म्हणलं जवानांना, त्यांना बी आवडलं, म्हणलं बसूया मग आपण. अरे बसवू तर सगळ्यांनाच वाटतंय र, पण ते कर्नल साहेब ते लईच कडक आहेत म्हणे. हा ते बी हायच म्हणा. अगं हे तुझ्या सगळी म्हणत होती की त्यांची परमिशन मिळाली की शक्य आहे म्हणून. वहीच तो क्या करने का. शीतल, मी काय आयडिया काढू काय? थांब. शीतल, शीतल, लय असं आयडिया सुचल्या. काय काय आपण काय करूया, गणपती बसवूया आणि कर्नल साहेबांना पूजेला नाही तर आरतीला बोलूया. म्हणजे मग ते चिडणारच नाही. कशी वाटली असं आयडिया? ही हाय वे तुझी ऑसम आयडिया. हा रावल्या अरे काय तर फालतू आयडिया काढत बसू नकस. त्यांच्या परमिशन शिवाय केलं तर चिडणार कसं नाही. ते बी खरंच आहे म्हणणं. मग आता काय करायचं? परमिशन तर त्यांची काढायच लागल. अगं पण वो करेंगा कोण? कौन करेगा काय कौन करेगा, हमेच करना पडेगा. आता आपण कशी काढायची परमिशन? ते तू या शितलीवर सोड, मी बघते कशी काढायची ती. हा फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवू, याच्याबद्दल अजिबात कोणाला काय सांगायचं नाही. आणि यांना तर अजिबातच नाही. आज ते बाहेर गेटवर आहेत ड्युटीला. बाहेर जाऊन पचकू बिचकू नकस. नाही अजिबात पचकणार. एकदम खुफिया मिशन रखेंगे. मग आता आपल्या खुफिया मिशन साठी एक काम करायचं. बोल. मला 4 ते 5 नारळ आणून द्यायची. नारळ काय को? सत्कार करायचाय ना. कुणाचा सत्कार? ही रावल्या जेवढं सांगितलं तेवढं कर की. ओके ओके, आणतो श्रीमान. रावल्या, ए कुठं चाललं रे? ते हे आणायला काय आणायला? नार काय ना नाही तर काय नाही काय. काय ते सांग लवकर. अरे ती खुफिया आहे ना. खुफिया? काय खुफिया तुझं? अरे शीतल ने मुझे मिशन पे भेजा है ना, और मिशन कभी सांगा नहीं करते. सब सांगतोस का आता? सिक्रेट इज सिक्रेट. आजा. रावल्या, अरे ऐक तर. ऐकतो परत. आधी बाबा मिशन कंप्लीट करतो. गुड मॉर्निंग. दोघांनी कसलं मिशन काढले काय माहिती. डोक्याला ताप करू नये म्हणजे झालं.